ताडोबातून आणलेल्या वाघांना कोकणातील जंगलात कोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागेल याचा एक आढावा. ताडोबाचा जंगल भाग मोकळा व गवताळ आहे, कोरडा व पानगळीचा आहे. या उलट कोकणातील जंगल अतिदाट व सदाहरित आहे, उंच व सखल डोंगराळ भाग आहेत. ताडोबात शिकारीसाठी चिंकारा, चित्तळ, सांबर, नीलगाय आहेत व वाघाला शिकारीला सोपे सपाट भूभाग आहेत. कोकणातील कमी गवताळ प्रदेशामुळे नैसर्गिक मोठ्या शिकारी प्राण्यांची कमतरता आहे. त्यामुळे ताडोबात वाढलेला वाघ कोकणात शिकारीसाठी थोडा अपयशी ठरतो. ताडोबात पाऊस कमी, कोकणात प्रचंड. त्यामुळे त्वचारोग, बुरशीजन्य आजार, जखमा लवकर न भरणे असे आजार होतात. कोकणात सांबर, गवा कमी प्रमाणात. त्यामुळे वाघांचा कल कुत्रे, गुरे, डुक्कर यावर अवलंबून. परिणामी मानवी व वन्यजीव संघर्ष व त्यामुळे वाघांस धोका. ताडोबातील वाघ ओपन फॉरेस्ट शिकार पद्धत वापरतो, तर कोकणात सावध शिकार करावी लागते. तर सह्याद्री वेस्टर्न घाट हे जैवविविधता क्षेत्र असेल तरी तिथे वाघांनी सध्यापर्यंत नैसर्गिकरित्या स्वतः स्थिर अधिवास निर्माण केला नाही. पण यात एक आशेचा किरण म्हणजे सध्या महाराष्ट्र वन विभागातील स्थलांतर मोहीम ऑपरेशन तारा. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.